दत्तदीप व मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. 26 डिसेंबर 2024 रोजी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे एक पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला सन 2020-21 ते सन 2023-24 या कालावधीकरता आपला प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जे आहे ते लेखा परीक्षण आपल्याला करून घ्यायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की हे लेखा परीक्षण आपल्याला कसं करून घ्यायचं आहे. याआधीसुद्धा आपण या पद्धतीने लेखापरीक्षण केलेलं आहे सन 2015 ते 2020चं, आणि त्या पुढील आता आपल्याला करायचं आहे. त्याच एजन्सीला व त्याच पोर्टलवरती आपल्याला हे माहिती ऑनलाईनसुद्धा भरायची आहे. तर जाणून घेऊयात त्या ऑनलाईन पोर्टलवरती आपल्याला कशा पद्धतीने माहिती भरायची आहे. जे आपल्याला पत्र प्राप्त झाले त्या पत्रामध्ये ही लिंक आपल्याला दिलेली आहे. https://blog.mahimdm2/scgs.co.in/ ही ती लिंक आहे. या लिंकवरती जाऊन गेल्या वर्षीचाच आपला युजर आय डी व पासवर्ड आहे त्याने आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. तर वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. लिंक कॉपी पेस्ट केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल. इथे आपल्याला युजरनेममध्ये आपल्या तालुक्याचा UDIS नंबर टाकायचा आहे आणि जो आपल्या तालुक्याचा पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकून आपल्याला इथे लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर इथे आपल्यासमोरचं पेज येईल. इथे आपल्याला आपल्या शाळेचा UDIS नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सर्चच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे सर्चच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर सर्व आपली माहिती येईल. त्यानंतर खाली स्क्रॉल करून पिवळ्या टॅबमध्ये जे प्रोसीड लिहिलेलं आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला पेज इथे दिसेल. इथपर्यंत आपल्याला मोबाईल व्ह्यू ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला डेस्कटॉप मोड करून घ्यायचा आहे, डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे. हे डेस्कटॉप साईट करून घेतल्यानंतर इकडे आपल्याला डाव्या हाताला हे वेगवेगळे टॅब दिसत आहेत. ह्या टॅबमधून आपल्याला माहिती भरून घ्यायची आहे. सर्वप्रथम आहे आपल्याला बँक अकाउंट इन्फॉर्मेशन. इथे गेल्या लेखापरीक्षणाच्या वेळी जे आपण अकाउंट नंबर दिलेले होते ते अकाउंट नंबर इथे आपल्याला दिसतील. त्यापैकी जर एखादा अकाउंट डिलीट जे करायचं असेल तर ते आपण डिलीट करू शकतो. एखादं ॲड करायचं असेल तर ते ॲडसुद्धा करू शकतो. फक्त ॲड करताना आपल्याला इथे बँक टाईप जे आहे तिथं बँक 1 लिहिलेलं आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ते आपल्याला 1 नंबरचं खातं म्हणून घ्यायचं आहे, 2 नंबरचं का 3 नंबरचं, या पद्धतीने तो नंबर निवडून मगच आपल्याला ते सेव्ह अँड प्रोसीड करता येईल. त्यानंतर आहे बघा इथे ओपनिंग बॅलन्स. या ओपनिंग बॅलन्सला आपल्याला क्लिक केलं, गेल्या लेखापरीक्षणाला जो आपला बॅलन्स होता तो इथे आपल्याला दिसेल. त्याला आपण सेव्ह अँड प्रोसीड करू शकतो किंवा एडिट करायचं असेल तर एडिटसुद्धा करू शकतो. त्यानंतर आहे इथे 3 नंबरचे टॅब कॅश बँक ट्रान्झॅक्शन, त्याला आपण क्लिक करूयात. इथे आपल्याला 4 वर्षाचं जे लेखापरीक्षण करायचं आहे त्याच्या टॅब इथे आपल्याला दिसतील. 2020-21, 21-22, 22-23 आणि 23-24. पहिल्या टॅबला आपण क्लिक करूयात. ह्या इथे आपल्याला दिनांक येईल. आपल्या केरनुसार जी तारीख असेल ती तारीख आपल्याला इथे निवडायची आहे. त्यानंतर इथे व्यवहाराचा प्रकार, याला जर आपण क्लिक केलं तर इथे व्यवहाराचे प्रकार आपल्याला दिसतील. R01 पासून तर R012पर्यंत हे जे आहेत हे प्राप्त अनुदान याचे नंबर आहेत. त्या प्राप्त अनुदानानुसार तो नंबर आपल्याला इथे क्लिक करायचा आहे, तो सिलेक्ट होणार आहे. त्याचबरोबर E पासून E11 ते E31पर्यंत जे नंबर आहेत ते त्या अनुषंगाने खर्चाचे हिशोब इथे आपल्याला क्लिक करून निवडायचा आहे. त्यानंतर बघा इथे डावीकडे तारखेच्या खाली सण निवडायचा आहे, कुठल्या
वर्षातला तो खर्च आहे तो. त्यानंतर इथे आपल्याला ती रक्कम टाकायची आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानुसार ते माहिती आपली इथे सेव्ह होणार आहे. आणि हिरव्या रंगामध्ये जे दिसतंय व्ह्यू ऑल ट्रान्झॅक्शन याला क्लिक केलं की ते ट्रान्झॅक्शन आपल्याला इथे दिसणार आहे. उदाहरण घेऊन बघूयात आपण. कुठले एक निवडूयात. इथे 1000 रुपये केले आपण. सेव्ह या बटनावरती क्लिक करूया. ती माहिती सेव्ह होईल. आता व्ह्यू ऑल ट्रान्झॅक्शनवरती आपण क्लिक केलं तर बघा इथे ते 1000 रुपये आपले दिसत आहे. ते इथून आपण एडिटही करू शकतो. काय एडिट करायचं आपल्याला, एडिटवरती क्लिक केलं की काय एडिट करायचं आहे, काय बदलायची माहिती ते दिसते. आणि सेव्ह चेंजला क्लिक करून ती माहिती सेव्ह होईल. त्याचबरोबर इथे डिलीटचं ऑप्शन आहे, लालमध्ये दिसते बघा ही फुली. याला आपण क्लिक केलं तर आपल्याला ती माहिती भरलेली जर वाटली चुकून झालेली आहे तर ते आपण इथे डिलीट करून यसला केलं की ती माहिती इथे डिलीट होईल. आता ही एक माहिती आपण जमाची भरली होती. आता एक खर्चाची एक निवडूया कुठलाही. रक्कम तेवढीच ठेवूयात. आलेली रक्कम आपण खर्च केली. ते सेव्ह या बटनावरती क्लिक केलं. त्यानंतर व्ह्यू ऑल ट्रान्झॅक्शनला क्लिक केलं. बघा इथे तर 2 रकमा आपल्याला इथे दिसत आहेत. इथे मागची जी आपला बॅलन्स होता तो दाखवतोय. त्यानंतर इथे जमा आणि खर्च सारखी रक्कम केल्यामुळे पुन्हा इथे आपल्याला बॅलन्स जो आहे तो तीच रक्कम इथे दिसत आहे. तर इथे आपण ज्या काही रकमा टाकणार आहोत त्या या पद्धतीने आपोआप येणार आहेत आणि आपला ताळमेळ बसणार आहे. भरलेली माहिती आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड करायची आहे. ही माहिती आपण फायनल सबमिट करण्याआधी किती वेळा चेंज करू शकतो. त्यानंतर बघा पुढची टॅब आहे डिटेल ऑफ स्टुडंट. यावरती जर आपण क्लिक केलं की पुन्हा आपल्याला ते 4 वर्षाच्या टॅब इथे अवेलेबल होणार आहेत. पहिल्या टॅबला आपण क्लिक करून बघूया त्याच्यामध्ये आपल्याला काय माहिती भरायची आहे. बघा सुरुवातीला आहे इथे पात्र विद्यार्थी संख्या 1 ते 5, 6 ते 8 जे असेल ते. त्यानंतर आरोग्य तपासणी त्या वर्षी किती विद्यार्थ्यांची झाली ते नमूद करायचं आहे. कामाच्या दिवसाची संख्या टाकायची आहे. ताटांची संख्या 1 ते 5, 6 ते 8 टाकायचे आहे. जरी आपण कोरडा शिधा वाटला असेल तरीसुद्धा. संबंधित वर्षात शाळेत प्राप्त झालेली स्नेहभोजनाची संख्या, स्नेहभोजन आपण दिलं होतं काय, आणि स्नेहभोजनाची अंदाजित रक्कम काही होती का. तर ज्यांना उपलब्ध झाले असेल त्यांनी माहिती भरायची आहे, नाहीतर इथे आपली रक्कम 0 येणार आहे. माहिती सेव्ह अँड प्रोसीड करून घ्यायची. त्यानंतर माहिती करून घेतो आपण पुढील टॅबची. ती आहे डिटेल ऑफ स्टॉक. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर इकडे पुन्हा 4 वर्षाच्या 4 टॅब आपल्याला येतील. त्या टॅबवरती आपण क्लिक करून पाहूयात. इथे ती माहिती वाचायची आहे जी आपल्यास लागू असेल ती माहिती आपल्याला भरायची आहे. पहिला आहे केंद्रीय स्वयंपाकगृहाबद्दल लागू असल्यास करायचं आहे. स्वयंपाकी संख्या आहे ती आपल्याला इथे टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे साठा शिल्लक नोंदवही आहे का, तांदूळ खर्च विवरण नोंदवही आहे का. सुरुवातीची शिल्लक ती इथे आपल्याला टाकायची आहे. वर्षातून एकूण प्राप्त तांदूळ पुरवठादाराकडून, वर्षातील एकूण प्राप्त तांदूळ सणवारीवर जर घेतला असेल तर एकूण वापरलेला तांदूळ. त्यानंतर आहे वर्षातील एकूण दिलेला तांदूळ सणवारीवरील इतर शाळांना नैसर्गिक आपत्ती अथवा इतर कारणांमुळे निर्लेखित केलेला तांदूळ. आणि शेवटी येईल आपल्याला अखेरचा शिल्लक तांदूळ. त्यानंतर शेवटी आहे पुढील मागणी नोंदविताना शाळा स्तरावरील अखर्चित तांदळाची शिल्लक विचारात घेतली जाते का. त्यापैकी योग्य आपल्याला इथे निवडायचं आहे यस किंवा नो. आणि त्या आपल्याला सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला 4 वर्षाची माहिती इथे भरायची आहे. त्यानंतरचे टॅब आहे ग्रांट सरेंडर. म्हणजे अनुदान आपण काही परत केलेलं आहे का. पुन्हा इथं आपल्याला त्या वर्षाच्या टॅब दिसतील. त्या टॅबला आपण क्लिक करूया. जर आपण शासनास परत काही निधी केला असेल तर त्याची माहिती इथे आपल्याला द्यायची आहे. इथे दिनांक येईल, तपशील द्यायचा आहे की नेमकं कोणती रक्कम आपण त्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर ती रक्कम किती आहे ते, चलन नंबर जो काही चेक नंबर वगैरे असेल ती माहिती सेव्ह करायची आहे.
आणि एकापेक्षा अधिक वेळेस जर दिलं असेल त्या आर्थिक वर्षात तर पुन्हा दुसरी तारीख निवडून तीसुद्धा सेव्ह करायची आहे आणि खाली सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जरी आपण रक्कम परत केली नसली तरीसुद्धा इथे आपल्याला हे रक्कम 0 टाकून सेव्ह अँड प्रोसीड करावं लागणार आहे. आणि त्यानंतर आहे सगळ्यात शेवटचे फायनल सबमिट. यावरती आपण क्लिक केल्यावरती इथे आपल्याला दिसेल की आपल्याला PDF जी आहे ती इथे अपलोड करायची आहे आणि ती आपल्याला 10 MB पेक्षा कमी पाहिजे आहे. इथे दिलेलं आहे शाळेकडून प्राप्त झालेला हस्तलिखित व स्वाक्षरित वेब फॉर्म. इथे एक वेब फॉर्म आपल्याला तो दिलेला आहे. आपल्यापर्यंत तो आला असेल त्या फॉर्मची PDF करून इथे आपल्याला ती अपलोड करायची आहे आणि अपलोड अँड फिनिशवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मात्र हे करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे अपलोड झाल्यानंतर आपल्याला आपल्या लेवलवरतून आपल्या लॉगिनवरतून याच्यामध्ये बदल करता येणार नाही. त्यामुळे सगळी माहिती अचूक झाल्यानंतरच आपल्याला PDF जी आहे तीसुद्धा इथे अपलोड करायची आहे. अशा पद्धतीने एकंदरीत 7 टॅबची माहिती आपण इथे पाहिलेली आहे. त्या टॅब ओपन करून आपल्याला ती माहिती भरून माहिती भरून सेव्ह अँड प्रोसीड करायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला आपल्या हस्तलिखितातली PDF सुद्धा तिथे अपलोड करायची आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.